या गावचे सरपंच, प्रथम नागरिक आणि अतिशय धडाडीचे उमद नेतृत्व ज्यांना म्हणावं असे सुरेशराव जाधव, त्याचबरोबर या प्रशालेचे उपाध्यक्ष सन्माननीय आमचे मित्र सुभाषराव बागल, त्याचबरोबर या नवभारत विद्यालयाचे कोषाध्यक्ष आमचे भाचे मित्र सन्माननीय रंगनाथराव, माझं नाव असलेले रंगनाथराव, म्हणजे रंगनाथ नावात काहीतरी आहे, रंगनाथराव भुतेकर. त्याचबरोबर योगायोगानं आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी कासट साहेब आमचे फार जुने मित्र आहेत सुरेशराव, आणि म्हणून कासट साहेबाची अचानक या ठिकाणी भेट झाली असे आमचे आदरणीय उद्योजक सुरेशरावजी कासट साहेब परतूर. त्याचबरोबर आपल्या प्रशालेचे अतिशय धडाडीचे आणि खऱ्या अर्थानं अतिशय चिकाटीनं, जिद्दीनं, आत्मविश्वासानं या प्रशालेचा कारभार सांभाळणारे मुख्याध्यापक आमचे मित्र सुरेशरावजी मोठे सर. त्याचबरोबर उपस्थित असलेले आपल्या नवभारत विद्यालयाचे सर्व सहकारी मित्र, आमच्या भगिनी मित्र हो, आपण या ठिकाणी माझा जो सन्मान केला, खरं तर हा मी माझा घरचा सन्मान समजतो आणि हा घरचा सन्मान सगळ्यात महत्त्वाचा असतो. अनेक लोक सत्कार करतात, खूप त्या दिवशी तरी कोणाला सांगितलं नाही सुरेशराव, तरी बरीच लोक आली, खूप सन्मान झाले, परंतु हा घरातला सन्मान म्हणून मी हा आदरानं स्वीकारतो. आणि सत्काराला उत्तर देताना आमच्या स्टाफला एवढंच सांगेल की माणसानं कष्ट करत राहिलं पाहिजे. जसं ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला म्हटलेलं आहे की कर्मण्यवाधिकारस्य मा फलेषु कदाचन, कुठल्याही फळाची अपेक्षा न करता तुम्ही कर्म करत राहिलात त्याचं फळ अवश्य मिळतं, आणि ते मला या निमित्तानं मिळालेलं आहे. तसा माझ्यापेक्षा अजून 1-2 सिनियर होते आणि माझी रिटायरमेंटच 31 ऑगस्टला आहे अधिकृत, त्यामुळं मी अपेक्षा कधीच केली नाही. एकदा तर त्यांनी म्हणजे जे मुख्याध्यापक माझ्यावर आमच्या संस्थेमध्ये दिले, मंठ्यावरून दिले, मला ज्युनियर होते, आमचे प्राध्यापक मित्र होते, माझे वर्ग मित्र होते, पण मी कधी रुसलो नाही किंवा कधी कुठली नाराजी व्यक्त केली नाही. आपलं काम आपण करत राहावं. या जगामध्ये तुकोबारायाने सुद्धा सांगितलं की असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका. या जगामध्ये कुठलीच गोष्ट अशक्य आणि असाध्य नाही. अशक्य ते शक्य करण्याचं सामर्थ्य आणि असाध्य ते साध्य करण्याचं सामर्थ्य तुमच्या आमच्या मनगटात आहे, मस्तकात आहे, धमन्यांमध्ये आहे. आणि आपल्या महाराष्ट्राला खरंच पुरोगामी विचाराचा, महापुरुषांच्या विचाराचा, मी तर नेहमी म्हणत असतो, संत, महंत, समाज सुधारक एवढे प्रचंड ताकदीचे लोक आमच्या देशामध्ये आहेत. त्यांचं चरित्र खऱ्या अर्थानं जर आपण वाचलं तर आपल्याला एक चांगल्या पद्धतीची ऊर्जा मिळते. डॉक्टर APJ अब्दुल कलाम, त्यांचं जे आत्मचरित्र आहे विंग्स ऑफ फायर, अग्निपंख ज्याला मराठीमध्ये आपण म्हणतो, त्याच्यामध्ये ते तरुणांना स्वप्न पाहायला शिकवतात की तरुणांनी स्वप्न पाहावीत. एक तरुण उठतो आणि तुम्ही स्वप्न पहा, हे कशासाठी पाहायचे? मग त्यांनी त्याला उत्तर दिलं की स्वप्न याच्यासाठी पाहायचे आहे की स्वप्न पाहिलं तर माणूस विचार करतो, विचार केला तर माणूस कृती करायला लागतो, आणि ती कृती प्रत्यक्षात साक्षात कार्यप्रेरित होऊन पूर्णत्वाकडे जाते. आणि म्हणून तरुणांनी स्वप्न बघितले पाहिजे. जसं आपल्याला स्वामी विवेकानंद, जगाला म्हणजे तारुण्याचा विचार काय असतो, हा जगाला विचार देणारा तरुण म्हणून स्वामी विवेकानंदाची गणना जगामध्ये झालेली आहे. एवढे दिग्गज माणसं भारतामध्ये आहेत, आपले संशोधक आहेत, शास्त्रज्ञ आहेत. कालच आपण पाहिलं व्यापारीमध्ये क्षेत्रामध्ये वाघ बकरीवाले, काय कुत्र्यानं चावा घ्यावा म्हणजे काय प्रचंड. आता काही गोष्टी आपल्या हातामध्ये नाहीत, त्यामुळं ह्या गोष्टी की एवढा मोठा माणूस, ज्याचा साधा चहा बनवणारा माणूस 8-10 देशामध्ये चहा विकतोय, वाघ बकरी चहा गेलेला आहे. लिज्जत पापडवाली बाई एका घरगुती पापड बऱ्याच्या जगप्रसिद्ध झालेली आहे. आपल्याला रतन टाटा जी माहित आहेत,
आपल्याला धीरूभाई अंबानी माहित आहेत, एका पेट्रोल पंपावर काम करणारा धीरूभाई, 4,000चं लोन पाहिजे होतं, कुणी दिलं नाही. असा धीरूभाईच्या आज जगात किती पंप असतील याचा मेळ नाही. ज्या पंपावर एका पंपावर काम करणारा कामगार या जगामध्ये मी तुम्हाला सांगितलं. त्यामुळे कधीच कुठलीच गोष्ट अशक्य नाही, हे मी करूच शकत नाही. बरेच लोक काय म्हणतात, बाबा हे आपला लागणे, तर काही तर इथपर्यंत थांबत नाही काय, म्हणजे आपल्या बापाचा लागणे. अरे बापाची कॅपॅसिटी कशाला काढता, बापाचं सामर्थ्य बाप असतं, कारण त्याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीचे बोलतात. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो की अतिशय जिद्दीनं, चिकाटीनं, मेहनतीनं तसा तुमचा स्टाफ फार गाजलेला आहे. इतक्या कमी वया, कारण मी उद्घाटन सोहळ्याला सुद्धा होतो, ते उद्घाटनात सुद्धा मी 10-15 मिनिट बोललो. अतिशय कमी वर्षामध्ये, मग 3च वर्ष झाली इथं या मातीमध्ये नवभारत नावाचं हे रोपट, शैक्षणिक रोपट आपण लावलं. खरं तर मी आदरणीय आमचे पाहुणे नारायणदादा सोळंके असतील किंवा आमचे मित्र गणेशराव सोळंके असतील, त्यांच्या कल्पकतेला बी मी खूप मार्क्स देईल. तर ही कल्पकता असणं गरजेचं आहे. आणि इथं सुभाषराव आले, मग रंगनाथराव आले, सगळेच आता टीमच सगळी चांगली मिळाली. मुख्याध्यापक मूर्ती लहान पण कीर्ती महान, एक लालबहादूर शास्त्री जसे आहेत. काय आहे की आपल्या खरं व्यक्तिमत्व तेच आहे, तुमच्या कर्तृत्वात आहे. तुमच्या जगण्याची उंची असेल, विचाराची उंची असेल, कुठल्याही पद्धतीचं. म्हणून आपण हार न मानता, आपल्याला वेळ खूप आहे. श्रावणी माझी विद्यार्थिनी बसलेली आहे, आपल्याला वेळ खूप आहे. मी आमच्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगत असतो की आपण अभ्यास केला पाहिजे. कारण काय आहे की अभ्यासानं सगळ्या गोष्टी साध्य होणार आहेत, सरावानं साध्य होणार आहेत. आणि म्हणून कायमस्वरूपी जर आपण वाचन करत राहिलो, आता आपल्यावर तर फार मोठी जबाबदारी आहे. कारण आपण शिक्षक म्हटलं की सोपं काम नाही, आणि शिक्षकांवर सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. बरेच लोक म्हणतात की बाबा सगळेच असे करतात, तसे करतात, मग शिक्षकानं केलं तर काय बिघडलं. पण समाज आपल्याकडे वेगळ्या भावनेतून पाहतो, वेगळ्या नजरेतून पाहतो. समाजाच्या अपेक्षा त्या आपल्याकडून खूप आहेत. आपण या 4 भिंतीच्या आतले शिक्षक नाही आहेत. जसं जगद्गुरु तुकोबाराय झाले, जगद्गुरु झाले. आपल्या अभंगवाणीच्या माध्यमातून त्यांनी जगाला ज्ञान दिलं, जगाला ज्ञान दिलं. महात्मा ज्योतिराव फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती राजर्षी शाहू महाराज असतील, म्हणजे छत्रपती शिवरायांपासून जरी आपण घेतलं, शिव, शाहू, फुले, आंबेडकर हा पुरोगामी विचार आहे. संतांचा विचार सुद्धा पूर्ण पुरोगामी आहे. संतांची चळवळ सुद्धा ही फक्त भक्तीची नाही, भक्तीचा मार्ग निवडून त्यांनी मानव मुक्ती करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आम्ही फक्त काय करायलो, शास्त्र्याने म्हणजे शास्त्र्याने दडवावा अर्थ, आम्ही फक्त टाळच कुटावेत असं म्हटलंय का कवीनं. हे शास्त्र्यानं अर्थ दडवला. जसं तुकोबारायला काय सांगू दिलं नाही, वेद सांगायला नकार दिला.